Hello, hello dear students. Welcome to our channel द सायन्स फार्मासिस्ट. सायन्स फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नेम कसं लिहायचे, त्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत याची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ आपलं काय चालू आहे की इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काय इंट्रोडक्शन आहेत ते आपण बघत आहात. आता त्यामध्ये एक महत्त्वाचा असा एक प्रकार आहे, तो म्हणजे कोणता, IUPAC नॉमेनक्लेचर फॉर एलिसायक्लिक कंपाऊंड. आपण जे फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ओपन चेन आणि क्लोज चेन. तर क्लोज चेनमध्ये आणि ओपन चेनमध्ये आपण काय, एक ओपन चेनमध्ये सरळ वालेली आहे रेष, म्हणजे एक्झाम्पल CH3 CH2 CH3 ही आपली ओपन चेन आहे. यालाच आपण आता क्लोज चेनमध्ये काय तयार करू, त्रिकोण फॉर्मॅटमध्ये तयार होतो. CH3 आणि CH3 असे तीन फॉर्मॅटमध्ये तयार होते. ही आपली क्लोज चेन आहे. आता याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर चला आता आपण सुरू करू. तर बघा इकडं, आता IUPAC नेम ऑफ एलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये महत्त्वाचा कंपाऊंड कोणता घ्यायचा ते म्हणजे आपला सायक्लो कंपाऊंड. आणि आपण IUPAC नेमचा फॉर्म्युला काय सांगितला होता, पहिले आपण प्रिफिक्स घेतो, नंतर आपण रूट वर्ड घेतो, नंतर प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स घेतो. आता आपल्याला काय करायचं आहे की प्रिफिक्स म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला सायक्लो म्हणून घ्यायचं आहे. तर याची डेफिनेशन काय म्हणता येईल आपल्याला सोप्यामध्ये, IUPAC नॉमेनक्लेचर फॉर एलिसायक्लिक कंपाऊंड याची थोडक्यात जर डेफिनेशन घ्यायची असेल तर आपल्याला डेफिनेशन काय घ्यावी लागेल की these are those compound which are used for carbon and hydrogen in ring structure is called as एलिसायक्लिक कंपाऊंड. सायक्लो कंपाऊंड प्रिफिक्स सायक्लो कंपाऊंड असते. तर आता आपण काय बघतो की मी लास्ट लेक्चरला लिहून दिलं तर तुम्हाला काय असेल, आता इथं आपण एक स्ट्रक्चर लिहिलं तर प्रोपेन, त्यानंतर काय आहे ते ब्युटेन, पेंटेन, नंतर येते हेक्झेन, मग येते हेप्टेन, मग येते ऑक्टेन, नॉन डिकेन असं आहे येते. तर बघा, आता हे जे बोर्डवर दिलेले आपण हे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आता हे आपण शिकलो, आता आपल्याला काय करायचं की आता आपलं जे आहे रूट वर्ड आहे, हे आपलं आहे सफिक्स. आपल्याला काय करायचं, आता याच्या आधी प्रिफिक्स लावायचा असतो IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. तर प्रिफिक्स काय आपला सायक्लो, मग आपल्याला काय येईल सायक्लो प्रोपेन, सायक्लो ब्युटेन, सायक्लो पेंटेन, सायक्लो हेक्झेन, सायक्लो हेप्टेन, सायक्लो ऑक्टेन इत्यादी गोष्टी झाली. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, 1 बाय 1 याचे स्ट्रक्चर बघूत आपण. आता स्ट्रक्चर काय असणार, आता बघा सायक्लोप्रोपेनचा पहिले प्रोपेनचा फॉर्म्युला लिहायचा. तर आता आपल्याला एलिसायक्लिक कंपाऊंड काढण्यासाठी IUPAC नेम, त्याच्यासाठी आपल्याला काय करणार, प्रिफिक्स, रूट वर्ड आणि प्रिफिक्स, रूट वर्ड आणि सफिक्स इत्यादीची गरज आहे. बाकी हाय लेवलमध्ये जसं जसं आपण पुढं फार्मास्युटिकलमध्ये जाऊत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तसं सेकंडरी सफिक्स पण बघूत. आता बघा, पहिले काय करायचं, सायक्लो झालं, आता प्रोपेनचं स्ट्रक्चर काढून घ्यायचं, CH3 CH2 CH3. तर आता सायक्लोमध्ये काय करायचं, काहीच नाही. आता तीन कार्बन आहे, म्हणजे आपलं काय येईल, 3 त्रिकोणात येईल, 3 कोण. तर आता याला काय करा, CH3 CH3 आणि इथून असा, हे झालं आपला सायक्लोप्रोपेन. त्यानंतर होतो आपला सायक्लो ब्युटेन. म्हणजे आपलं स्ट्रक्चर काय येईल, इथं आपण आता इथलं स्ट्रक्चर कंटिन्यू करू. तर CH3 CH2 आणि CH3
नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2 3 4, 4 नंबर ऑफ कार्बन आहेत. मी लास्ट टाइम लेक्चरमध्ये लिहून दिलेलं आहे हां, की ब्युटेन किती कार्बन आहे, प्रोपेन किती, पेंटेन किती. तर याच्यामध्ये आपल्याला आता 4 कार्बन घेतले आपण, तर काय होणार? चौरस तयार होणार, बरोबर. तर आता 2 रेष काढून घ्यायचे. इथं CS3 CS त्यानंतर सॉरी 2 2 2 2 2 2 येईल हां. CS2 CH2 CS2 आणि CS2 याला कनेक्ट करून घ्यायचं. हे झालं आपला सायक्लोब्युटेन. तसंच पेंटेनमध्ये 5 येतो, मोठा षटकोन तयार होतो. असे स्ट्रक्चर लक्षात घेत घेत आपल्याला जे पुढे जाऊन आपल्याला इथं बाय मिस्टेक झालेली आहे, CS2 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 घ्यायचं असते. सो CS2 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 CS2. आता हे झालं आपलं काय सफिक्स काय बघितलं आपण? ANE बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे की डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डबद्दल. आता आपण काय बघणार की इकडे बघा, सायक्लो असणार आपलं सायक्लो प्रोपेन हां, प्रोपेन. आता ENE लागले, नीट काढतो, करसू नको. डबल बॉन्ड लागलेला आहे. तर डबल बॉन्डला आपण काय स्ट्रक्चर घेतो? CS3 CH डबल बॉन्ड CS3 असं सॉरी CS2. तर आता या स्ट्रक्चरला फिरवायचं. पहिले काय करायचं? हे CS3ला CS2 घेऊन टाकायचं. त्यानंतर काय करायचं? आपल्याला खाली बॉन्ड करून आणि इकडे एक बॉन्ड करून ते डबल बॉन्ड द्यायचं. आता आपण काय करतो? इथं CS घ्यायचं, इथं CS2 बघायचं, चेक करायचं. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं स्ट्रक्चर येईल. त्यानंतर आता प्रोपेनचं काय स्ट्रक्चर येईल? सॉरी, प्रोपेन झालं. ब्युटेनचं काय स्ट्रक्चर येईल? इथं काय करणार आपण आता? CS3 CH CS2 डबल बॉन्ड CH3. तर याला पण सेम स्ट्रक्चर, असं डबल बॉन्ड देऊन टाका. इथून असा खाली घ्या, लिहून टाका CS2 CH CH CS2 1 2 3 4 1 2 3 4 आले. हे आता आपले स्ट्रक्चर झाले. सेम YNEचं पण तसंच असतं. त्यानंतर एखाद्या स्ट्रक्चरला समजा आपण काय करू? सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर काय? हेक्झेन म्हणजे 6. सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर काय बघा? जर समजा मी इथे एक CS3 लावलं आणि इथे एक CS3 लावलं, तर काय येणार? 2 3 IUPAC नेम 3 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन हे स्ट्रक्चर दिलं. त्यानुसार आज आपण एक पोस्टर पण तुम्हाला दाखवणार आहेत. त्यामध्ये सगळ्या सल्फो वगैरे त्याची अरेंजमेंट पण आपण लास्टला देणार आहेत. पहिले बेसिक शिकून घ्यायचं, त्यानंतर मग आपल्याला काय करायचं? जर समजा 2 हे काय आपलं पेंटेन, कसं काय? 1 2 3 4 आणि 5 प्लस याला दांडा दिला आपण, आणि तर आपण तयार केला ब्युटेन स्ट्रक्चर. पूर्ण रेषा आहे ब्युटेन. तर याचं नाव काय करणार? सायक्लोब्युटेन सायक्लोहेक्झाइल सायक्लोहेक्झेन. कसं असते तसंच आपलं सेम टू सेम स्ट्रक्चर सायक्लोपेंटेन सायक्लोब्युटेन, या दोघीला कंबाईन करून आपले नाव येतात. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर आता आपण काय बघू? आता सायक्लोहेक्झेनमध्ये जनरल गोष्टी. आता समजा मी एक ब्युटेन स्ट्रक्चर काढलं. ब्युटेनच्या स्ट्रक्चरला आपण काय केलं? CH2 CH2
CH2CH3 हे काढलं तर उत्तर काय येईल आपलं की 1 सायक्लो, इथून नंबर सुरू करायचे, 1 सायक्लोब्युटेन, काय 1 सायक्लो ब्युटाइल पेंटेनचं स्ट्रक्चर घेऊ. सॉरी, ब्युटेन आपण ब्युटेन सारखं व्हायला पेंटेन घेऊ इथं. ब्युटाइल सायक्लोपेंटेन हे स्ट्रक्चर आहे, सायक्लोब्युटेन असं. सायक्लो याच्यामध्ये जास्त क्वेश्चन येणार नाही आपल्याला, याच्यावर आपल्याला ॲक्टिव्हिटी शिकायला, बॉर स्ट्रेन्स थेअरी वगैरे. तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. फॉर्म्युले वगैरे आपल्याला या स्ट्रक्चरवरून हेट्रोसायक्लिकमध्ये सायक्लो शिकायचंच आहे. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. तुम्हाला लेक्चर आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याचं येणारं जे आपले लास्ट लेक्चर असेल, आज क्लास नंबर आपला 3 असेल, उद्या 4 येईल आपला. त्यामध्ये आपल्याला बायसायक्लो आणि नॉमनक्लेचर ऑफ बायसायक्लो आणि स्पायरो कंपाऊंड काय असते याबद्दल माहिती घ्यायची आहे. चला, ऑल द बेस्ट. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.